मी अबोलीज फॅशन वर्कमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रीयन दागिन्यांचे जवळपास 20 प्रकार पाहिलेले आहेत। तर अगदी आपल्या गळ्यासोबत सुद्धा असतो किंवा यात जर तुम्हाला मोठा व्याल असेल तर तुम्ही मोठा सुद्धा करून घेऊ शकता। पण याचे डिझाईन ॲज कम्पेअर सूर्याच्या किरणांसारखं असतं, म्हणून याला सूर्यहार असं म्हणतात किंवा कुठे कुठे सूर्याहार असं सुद्धा याला म्हटलं जातं। नंबर 9, चाफेकळी हार। चाफेकळी हार म्हणजे काय, जे आपल्या छोट्या छोट्या कळ्या असतात फुलांच्या, ज्या अगदी अशा लांबट आणि अशा उंचमध्ये असतात, सिमिलर टू सूर्यहाराचे जे डिझाईन आहे त्याला सिमिलर असलेले हे चाफेकळी हाराचं डिझाईन असतं। पण
यात मॅट फिनिश पण असतं आणि शायनी लुक सुद्धा असतो, पण यातलं जे आकार आहे, शेप आहे, तो एखाद्या ज्या पारंपरिक कुड्या आहेत त्या मोत्याच्या होत्या. ज्या पेशवेकालीन आपण पाहिल्या किंवा एनी अदर कोणत्याही पाहिल्या त्या मोत्याच्या कुड्या होत्या. पण आजकाल या कुड्या सोन्याच्या मण्यांनी सुद्धा बनवलेल्या असतात, डायमंडनी सुद्धा बनवलेल्या असतात किंवा एनी अदर तुम्हाला जी
एका साईडला, किंवा जर तुम्हाला कमरबंद घालायचा नसेल तर फक्त आपण जिथे प्लीट्स करतो त्या प्लीट्सपासून या साईडहून इकडे इथे असा हाफ कमरेला जे घालतात त्याला मेखला म्हणतात. मेखला हा चांदीत बनवला जातो आणि तो अतिशय सुंदर लुक आपल्याला प्रदान करतो. तो पूर्ण कधीही नसतो, तो हाफमध्ये असतो, म्हणूनच त्याला मेखला म्हणतात. हा पुढचा प्रकार आहे छल्ला, 27 नंबर. तर छल्ला म्हणजे काय असतं, चांदीचा एक प्रकार असतो जो असा एक डिझाईन त्याला बनवलेलं असतं, मोराचं डिझाईन असतं किंवा एनी अदर जे असं झुमक्यांचं डिझाईन असतं किंवा जे असं कम्प्लीट जवळजवळ 1 विताचा हा छल्ला असतो. आणि छल्ल्याचा मेन उपयोग जो आहे तो आधीच्या काळी आपल्या सगळ्या किल्ल्या एकत्र ठेवायला आणि तो कमरेत खोचून ठेवायला त्याचा वापर केला जायचा. आजकाल हा ट्रेंड किंवा फॅशन म्हणून यूज केला जातो, पण त्यावेळी खास करून या किल्ल्या एकत्र ठेवायला आणि आपल्यापाशीच राहाव्यात यासाठी हा छल्ला वापरला जायचा. नंबर 28, बिछुआ. बिछुआ म्हणजे काय तर आपल्या ज्या जोडव्या घालायचं बोट असतं त्याला लागूनचं बोट, म्हणजे अंगठ्यापासून अंगठा धरून तिसरं बोट, आपल्या पायाचं अंगठा धरून तिसरा बोट जे असतं तिथे बिछुआ घालतात. तर बिछुआ पहिला आपण जोडव्या घालतो, मग बिछवा घालतो आणि मग मासोळ्या घालतो. तर जोडव्या झाल्या, बिछवा झाल्या, अजून एक बोट आहे आपल्याला घालायला, ते का रिकामं ठेवायचं, म्हणून तिथे मासोळ्या. मासोळ्या हा 29वा प्रकार मी इथे तुम्हाला सांगत आहे. मासोळ्या म्हणजे काय तर माशाचे आकार याच्यावर असतात आणि हे आपल्या चौथ्या बोटात घातलं जातं. अंगठा धरून चौथ्या बोटात आपलं मासोळ्या घातल्या जातात आणि मासोळ्या आपल्या नऊवारी साडीला खूप छान, गॉर्जस आणि फॅब्युलस लुक प्रदान करतात. आता आहे आपला नंबर 30, तोरड्या. तोरड्या म्हणजे काय तर आपलं जे पैंजण असतं ना त्यातलाच एक जाडसर प्रकार, ज्याची विड्थ एवढी असते, ज्याने आपला पाय पूर्ण भरला जातो आणि ॲज अ कडा टाईप ते आपल्याला दिसतं, त्याला तोरड्या असं म्हटलं जातं. पण हा पैंजणाचाच एक प्रकार आहे, पण थोडासा मोठा. आता 31वा प्रकार, 7 पीस. 7 पीस म्हणजे काय तर हा जो प्रकार असतो तो गळ्यातला असतो आणि यात 7 पीस नावाप्रमाणे 7 पीस असतात, जसं की मी इथे इमेजमध्ये तुम्हाला दाखवत आहे. 7 पीस म्हणजे काय असतं, जर मधला जो भाग आहे तो मोठा असतो, तो अट्रॅक्टिव्ह असतो ॲज अ पेंडल टाईप, आणि इकडचे 3 आणि इकडचे 3 असे छोटे छोटी पानं असतात किंवा छोटे छोटे मणी असतात किंवा छोटे छोटे चौकोन, परत शंकरपाळीचा आकार असे जे असतात ते इकडं 3 आणि इकडं 3 आणि मध्ये जे असतं ते 7वा पीस, म्हणून त्याला 7 पीस म्हणतात. आणि शक्यतो हे काळ्या दोऱ्यात केलेलं असतं आणि हे घातल्यावर खूप छान दिसतं. आता आहे नंबर 32, चांदीचे तोडे. तर जसं आपलं पैंजण झालं, तोरड्या झाल्या, आता चांदीचे तोडे. मिळते तर घालून घ्या ना, कशाला उगाच हे करायचं. चांदीचे तोडे जे असतात ते जाडसर असतात आणि हे सुद्धा दिसायला खूप छान असतात. आज मी इथे जवळपास तुम्हाला 30 ते 31 प्रकार इथे मी महाराष्ट्रीयन दागिन्यांचे सांगितले आणि या अगोदरच्या पार्टमध्ये आपण 20 प्रकारचे महाराष्ट्रीयन दागिने बघितले. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन, तो सुद्धा व्हिडिओ बघा आणि हा सुद्धा बघा. तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि यात जर कोणतं राहिलं असेल तर ते मला कमेंट करून कळवा. जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे थँक्यू.